तेव्हा डिसिजन घेतलं होतं की आपण गायक व्हायचं म्हणून वाडकरांकडे नाही, शिकायला मला मला जाऊया? खरं तर हो, मला हो, गायकच व्हायचं होतं मला. पण मी ॲक्सिडेंटल ॲक्टर आहे असं मी म्हणीन. ॲक्सिडेंटल ॲक्टर हू कॅन सिंग अ बिट असं मी नो, नो. नाही, 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 खरं यू सांगतो. कॅन नाही, सिंग अ बिट म्हणजे नाही, नाही, एक आपल्या मराठीमधलं मैं जिंदगी का साथ निभाता चल जे दुनियादारीतलं गाणं आहे ते हो, आजही तेच तुमचा आवाज आणि सचिनचा आवाज असे ओळखतात लोकांच्या. हे सुमित राघवांनी गायलंय, हे सचिन नाही, नाही. पिळगावकरांनी गायलंय. पण नाही आपल्याकडे आपल्याकडे गायक नट भरपूर आहेत. तर पण कमिंग बॅक मला असं वाटत होतं तेव्हा की गाण्यात काहीतरी करावं. हं. आणि म्हणून आणि सुरेशजींकडे होतो मी 2-2.5 वर्ष होतो मी. आणि तिकडे म्हटलं मी सुरेशजींना बघत होतो आणि सुरेशजी माझ्यासाठी देवासमान आहेत ते. तर सुरेशजींकडे गाणं शिकताना मी असं नेहमी त्यांच्याकडे बघायचो, की काय यार, की एकीकडे ते प्लेबॅक सिंगिंग पण करतात, कमर्शियल गाणी गातात. पण ॲट द सेम टाईम ही जी भक्ती आहे ना, क्लासिकल संगीतावर, की आवाजावर आणि आजच त्यांचा एक इंटरव्ह्यू बघत होतो. त्यांना तो इंटरव्ह्यूवर तुझ्यासारखा त्यांनी प्रश्न विचारला, की तो आपको इतने अच्छे अच्छे गाने मिले. तर ते म्हणाले, की नाही मैंने कोशिश की. हे जी काही नम्रता आहे ना, की मी प्रयत्न केला. लोकांना ते आवडलं. हे दाखवतं, की तुमच्यातला तो शिष्य, स्टुडंट अजूनही जिवंत आहे. आणि मला ते फार महत्त्वाचं वाटतं, की आपण अरे मैं अभी मुझे सब आता है, की संपलं तुमचं. तुम्ही प्रयत्नच करत राहायचा. मी कालचा प्रयोग आज मी चांगला करण्याचा प्रयत्न करेन. मला आलं असं म्हटलं, की संपलं. संपलं. मला विचारायचं की ह्या गाण्याचा अभिनयात काही फायदा झाला का? नक्कीच. कशा पद्धतीने नक्की आणि? मला असं वाटतं, की सुराचा आहे ना, आता आपण जे बोलतो ना, त्याला पण एक सूर आहे. बरोबर? बरोबर आहे. लांब कोणीतरी बोलत असेल, आपण म्हणतो ना, "अरे यार!" कोणी तर ओरडलं तर आपल्याला त्रास होतो. हे सगळे सूरच आहेत. या सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आपल्याला कुठली फ्रिक्वेन्सी आवडते किंवा आपण आयुष्यात कुठल्या फ्रिक्वेन्सीशी जोडले जातो, हे पण ह्याच्यावर सुद्धा तुमचं एकंदर सगळंच ठरतं. हं. काही काही जण असतात जे मोठ्याने बोलणारे लोक असतात. तू ऑब्झर्व्ह कर. मी नेहमी मला हा माझा छंद असतो, हं. की मी कुठेही गेलो ना, मी सतत ऑब्झर्व्ह करत असतो लोकांना. एकतर नट म्हणून मला त्याचा फायदाही होतो, की हं. काही काही मॅनरिझम्स पण मिळतात आपल्याला. कारण नटांना रियाज असा नाही आहे. नट काय सकाळी उठून बाबा मी हॅमलेटमधला एक पीस म्हणेन. हा रियाज नाही होत. मी काय दररोज हॅमलेट थोडी करणार आहे. हं. मी आता ही दोस्ती तुटायची नाही करतोय किंवा मी हां. कुठलं तरी एक वेगळं प्रोजेक्ट करतोय. त्याच्यामध्ये हॅमलेटचा काय संबंध आहे? त्यामुळे आम्हाला रियाज नाही. मग रियाज काय तो ऑब्झर्वेशन करणं. रियाज काय तो अनुभव आणि तुमचं ऑब्झर्वेशन. तुमच्या गाठीशी असलेला अनुभव आणि म्हणून कान, नाक, डोळे हे सतत तुमची ज्ञानेंद्रिय तल्लख तासून त्यांना तुम्ही शार्प करणं गरजेचं आहे, की हा कसा बोलतो, हा कसा वागतो. तर काय फ्रिक्वेन्सी आहे? अच्छा ही मजेशीर आहे. हा आवाज मजेशीर आहे. हा आपण जरा मी त्याचा रियाज करून ठेवतो. मी त्याचा कुठेतरी माझ्या हार्ड डिस्कमध्ये ते मी सेव्ह करून ठेवतो, की मला कळतं, की हा कुठेतरी मला वापरता येईल. तर तसं मला असं वाटतं, की सूर आहे ना, हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. सूर हा फक्त गाण्यातच नसतो. हं. आता बोलताना सुद्धा आपला सूर आहे ना. सूर आहे. तर मला असं वाटतं, की प्रत्येक प्रोजेक्टचा, प्रत्येक सीनचा पण एक सूर असतो, की तुम्ही कुठल्या सुराने सुरू करता तो सीन ह्यानी फार फरक पडतो. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला आता बघ नाटकात तर म्युझिक असतंच. सिनेमा OTT किंवा सीरियल करताना आपल्याकडे म्युझिक नसतं ना, तिथं पोस्टमध्ये टाकतात ना. बरोबर आहे. बरोबर आहे. पण त्याचा जर आपण नीट विचार केला, की आता हा सीन आहे ना, इकडे कदाचित अशा टाईपचं संगीत वाजेल मागे. ओके. ठीक आहे. ह्याचा पण अभ्यास करणं फार गरजेचं आहे किंवा ह्याचं अभ्यास नाही म्हणत मी, भान ठेवणं फार गरजेचं आहे नटाने. त्या सिच्युएशनला कुठलं म्युझिक त्या सिच्युएशनला काय हां. म्युझिक असेल, की बाबा तू एक सीन वाचलंस, तर एक गाणं आपण त्याच्याबरोबर गुणगुणलो, की एक दुःखी सीन आहे, तर त्याच्यावर समजा मी एक दुखी मन मेरे सुन मेरा कहना जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना
दुखी मन मेरे, हे समजा मी गाणं गुणगुणलं आणि मी ते सीन असा वाचला, म्हटलं हां अरे गाणं बरोबर बसतं याच्यावर, ओके ठीक आहे. मग मी जेव्हा जाईन तो सीन करायला तेव्हा मी एक सूर माझ्या डोक्यात बसलेला असेल, तो त्या सुरात मी ते सुरू करीन आणि त्यांनी खूप फरक पडतो. हा एक एक्सरसाइज मी नेहमी करत असतो. आणि एक तर रिदम तोडणं, तू एक 10 वाक्य बोल, रेकॉर्ड कर आणि तू ऐक, तुला कळेल त्याच्यामध्ये एक ताल आहे, काहीतरी आहे कुठेतरी. तर तो तोडायचा प्रयत्न नटाने करणं फार गरजेचं आहे. ऑड पॉजेस घेणं, वेगळ्याच ठिकाणी थांबणं, किंवा वेगळ्याच नोटवर एखादं वाक्य सुरू करणं. ह्यानी आहे ना तुम्ही एक काय असतं ना, आपण सतत काम करत असतो, हं. बरोबर आहे. ते सतत काम करण्यामध्ये तोचतोचपणा येतो तुमच्यात. तर तो तोचतोचपणा आपल्या आयुष्यातनं, आपल्या ब्रेक करण्याचं. परफॉर्मन्समधनं काढायचं असेल तर हे काहीतरी असे थोडे गिमिक्स करून बघायचे असतात. ते कधी-कधी यशस्वी होतात, कधी-कधी नाही यशस्वी होत. पण मला असं वाटतं तुम्ही प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे, की एक वाक्य मी जरा हे वेगळ्या पद्धतीने घेऊन बघतो. नाहीतर काय होतं रे, आपल्यासमोर डायलॉग आला की आपण इतके आता रोळलेलो असतो ना, की एक हसण्याचा सीन आला किंवा एक विनोदी वाक्य आलं तर आपण आपल्याला पटकन ती सुरू होते आपल्यातली हं. काय म्हणू त्याला, ती फॅकल्टी, आणि मग आपण तसं घेतो. पण लगेच थांबायचं म्हणलं की थांबा, मी जरा वेगळं घेऊन बघतो. तर म्हणून सूर तळून गाण्याचा आणि अभिनयाचा मला खूप फायदा झाला. मग मला असं कळलंय की तुम्हाला सगळी गाणी पार्ट आहेतच, पण त्याचे म्युझिक डिरेक्टर्स, हो गायक, हो हो. त्याचे कंपोजर्स कोण हे सगळं पार्ट आहे. काय याच्या मागचं रहस्य आहे? याचं श्रेय मी माझ्या माझ्या वडिलांना देतो, हां. माझ्या मोठ्या भावाला देतो, इनफॅक्ट माझ्या आईला सुद्धा ते देतो. सुद्धा गातात ना तुमचे मोठे माझा भाऊ? मोठा गातो. अच्छा. हो. काय आहे की किशोर, रफी, लता, आशा ही सगळी दैवत आहेत. ह्यांचीच गाणी ऐकत ऐकत मोठे झालेलो आहोत आणि ह्यांचीच गाणी ऐकत ऐकत हा प्रवाससुद्धा संपवणार. कारण आपण तर, मी तर नसणारच आहे अजून 50-60 वर्षाने, पण हे आवाज असणार आहेत रे. हे म्हणजे हे 4 मी म्हणतो हे असे स्तंभ आहेत ना, की ज्याच्यावर निदान माझं आयुष्य तरी टिकलेलं आहे. आणि मला खात्री आहे की अनेकांचे आयुष्य ह्या 4 आवाजांवर टिकलेली आहेत. लता, आशा, रफी, किशोर. तर कमिंग बॅक, मला असं वाटतं बाबांना जुन्या गाण्यांची फार आवड होती. त्यांना तर म्हणजे ते मदन मोहन साहेबांना भेटले पण होते 1960 साली वगैरे, आणि तेच माझ्या भावात आलं, तेच माझ्यात आलं. म्हणजे आमची अशी चर्चा व्हायची की अरे ते गाणं आठवत नाही आहे, अरे ते रे नाही का ती कोण आहे त्याच्यामध्ये, मधुबाला आहे बघ, आणि तो हिरो आठवत नाही, नाही का ती अशी, असे आम्ही ना वर्णन करून, मग मम्मी सांगणार एक मिनिट थांब, मग मम्मी तिच्या धाकट्या बहिणीला फोन करणार, विजू मावशी, आणि तिला सांगणार. त्यामुळे ना आमचं अख्खं घराणंच असं आहे की मग ती नाही, रिसर्च तेव्हापासून आहे म्हणजे. तेव्हापासूनचा रिसर्च. आणि मग ती रिसर्च अभिनयात आलाय. तर तर त्यामुळे मग ही गाणी मग नंतर तोंडपाठ झाली. मग ह्या गाण्यांचं म्युझिक सुद्धा तोंडपाठ झालं. मग ते कोणी कंपोज केलेलं आहे, कोणी लिहिलेलं आहे, कोणावर पिक्चराइज झालेलं आहे. कारण हा अभ्यास नाही आहे, हे पॅशन आहे. जेव्हा अभ्यास होतो ना, मग जरा तुम्हाला कंटाळा येतो. हां. जेव्हा ते पॅशन असतं ना, तेव्हा मग ते मजा येते. तेव्हा ते आपोआप तुमच्यात मुरतं आणि झिरपतं.